प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. थोड्याशा दीर्घ विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. परंतु आज देशामध्ये आणि सर्वत्रच महाराष्ट्राच्या 6 खासदारांचं जे पक्षातून फुटून निघण्याचा जो भाग झाला आणि एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेल्यानंतर आणि त्याचबरोबर TMCचे काही खासदार हेही फुटून निघाल्यानंतर देशभरामध्ये जी चर्चा होते आहे ती प्रामुख्यानं लोकशाही व्यवस्था ही आता मरणासन्न झालेली आहे अशा चर्चांना एक उधाण आलेलं आहे. आणि यामध्ये अवास्तव असं काही आहे असंही मानण्याचा भाग नाही. खरं तर या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान, संविधानिक संस्था आणि निवडणुका या 3 गोष्टींबरोबरच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्य आहेत, ही मूल्य या 3 आणि 3, 6 या 6 गोष्टींवर ही संपूर्ण लोकशाही उभी आहे आणि ती त्यावरच यशस्वी होऊ शकते. हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक नीतिमत्ता हा जो महत्त्वपूर्ण जो भाग होता, ती संविधानिक नीतिमत्ता त्याचं पालन झाल्याशिवाय लोकशाही ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि ही जी संविधानिक नीतिमत्ता आहे, ही नीतिमत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीय समाजाला तिचं पालन विशेषतः संवैधानिक संस्थांवर आणि संवैधानिक पदांवर ज्या व्यक्ती आणि संस्था आहेत त्यांच्याकडून पालनाची अपेक्षा केलेली आहे. आणि ही संवैधानिक नीतिमत्ता काय आहे हे समजून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याविषयी नेमकं काय म्हणत यावर आपण आधी समजून घेऊया. लोकशाहीचा विचार मांडताना प्रामुख्यानं 6 प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये अंतर्भूत होतात आणि ते त्याची मांडणीही करतात. ही मांडणी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही तर ती जीवन पद्धती आहे. म्हणजे लोकशाही व्यवस्था, लोकशाही तंत्र म्हणजे संविधानाला अभिप्रेत असणारी लोकशाही ही खरं तर संस्कार मूल्यांचा भाग आहे. म्हणजे तो भारतीय नागरिकांना त्याचा एक प्रकारे संस्कार हा दिला गेला पाहिजे होता, तो शिक्षणातून, व्यवहारातून. दुसरी जी बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटते ती म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्य आहेत ही लोकशाहीचा मुख्य गाभा आहेत, आधारस्तंभ आहेत. आणि या मूल्यांवर लोकशाही ही टिकू शकते. समाजामध्ये सामाजिक लोकशाही असल्याशिवाय राजकीय लोकशाहीचं अस्तित्व राहत नाही. म्हणजे आज आपण राजकीय लोकशाहीमध्ये जरी आहोत तरी त्या राजकीय लोकशाहीचं अस्तित्व हे धूसर होत असताना सामाजिक विद्वेष, सामाजिक पातळीवर बंधुता, समता ही नाहीशी होताना दिसते आहे, ती धूसर होताना दिसते आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या या विचारमूल्यांमध्ये विचार करत असताना जातीव्यवस्था, विषमता आणि व्यक्तिपूजा या 3 गोष्टी लोकशाही व्यवस्थेच्या शत्रू आहेत यावर ते ठाम होते. घटनात्मक नैतिकता आणि संवैधानिक संस्थांची संस्कृती, त्याची मूल्य ही जोपासणं हा लोकशाही संवर्धनाचा आणि लोकशाही विकसित करण्याचा हा खरा मार्ग आहे. आणि लोकशाहीचं अंतिम ध्येय ठरवताना ते म्हणतात की व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक समता आणि मानवी मूल्य ही लोकशाहीची एक प्रकारे अंतिम उद्दिष्ट असतात. आणि ह्या उद्दिष्टाला साध्य करूनच एक समतामय राष्ट्र निर्माण होऊ शकतं. आणि अशा राष्ट्रामध्ये लोकशाही ही अधिक दृढ आणि ती अधिक खोलवर रुजू शकते, ती संस्कारांचा भाग बनू शकते. या सगळ्या गोष्टी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अनुषंगाने यासाठी समजून घेत आहोत की आज देशाला संविधानाची आणि त्याच्या मजबूतीची गरज असताना त्या संविधानाच्या विषयी नेमके काय धोके असतील, ही लोकशाही मूल्य, लोकशाही व्यवस्था, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी मूल्य आहेत या मूल्यांना कुठे धक्का लागू शकतो हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तेव्हा त्यांनी केलेल्या लोकशाहीच्या व्याख्येलाही आपल्याला प्रामुख्यानं पाहावं लागतं.
की ज्या व्यवस्थेमध्ये लोकांच्या जीवनात असा क्रांतिकारी बदल घडू शकतो की ज्यामध्ये कुठलाही रक्तपात न होता, रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या जीवनामध्ये जो क्रांतिकारक बदल होईल, ती त्यांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे. आणि या लोकशाहीमध्ये हा क्रांतिकारक बदल म्हणजे शिक्षणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या संदर्भात जो आग्रह केला, त्या शिक्षणातून म्हणजे शिक्षणातून जी क्रांती झाली, जो मध्यमवर्ग निर्माण झाला, खास करून त्या मध्यमवर्गानं म्हणजे प्रतिनिधित्वाच्या अधिकारातून जो मध्यमवर्ग प्रामुख्याने आला, त्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून जो मध्यमवर्ग तो एक प्रकारे उत्क्रांतीचा भाग बनला. आणि या देशामध्ये ज्या लोकांना शेतमजूर म्हणून देखील राबवलं जात नव्हतं, गावकुसाच्या आतलं काम ज्यांना मिळत नव्हतं, ते पाहता पाहता त्या प्रतिनिधित्वाच्या अधिकाराचा अनुषंगानं या व्यवस्थेमध्ये एक उत्क्रांत पद्धतीनं संविधानाने दिलेले अधिकार, त्या अधिकारांच्या अनुषंगानं ते अशा क्रांतीच्या एक प्रकारे टप्प्यात पोहोचले. आणि पाहता पाहता ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बदलण्याचं तारतंत्र एक नव्या सत्तेमध्ये जेव्हा सुरू झालं, तेव्हा ही व्यवस्था किंवा हा जो समूह आहे, प्रतिनिधित्वाच्या अधिकारानं वर आलेला समूह आहे, याच्यासाठी असणारी लोकशाही ही समूळ नष्ट करावी का, असा एक विचार निश्चितपणे या व्यवस्थेच्या उच्च जात समूहांमध्ये आला असेल. परंतु आता तो विचार अशा शिगेला पोहोचलेला आहे की आता हे वरच्या जातींमध्येही एक राजकीय द्वंद्व घेऊन आलेला आहे. आणि म्हणून संविधानाने दिलेले अधिकार तेच फक्त ध्वस्त करू नये, कदाचित संविधान बदलाच्या प्रक्रियेकडे भारतीय समाजाला घेऊन जायचं का, ज्याला या देशातल्या किमान 85% समाजाचा विरोध असेल. अशा या समाजव्यवस्थेतून राजकीय पद्धतीनं जी काही फोडाफोडी चाललेली आहे, या फोडाफोडीतून सर्वात पहिला संशय जो येतो आहे, तो अनेकांनी व्यक्त केला आहे, तो राजकीय लोकशाही आणि भारतीय लोकशाहीचं जे मुख्य सभागृह आहे, लोकसभा, त्या लोकसभेतील जागा वाढवून घ्यायच्या असतील, म्हणजे महिला आरक्षणाच्या निमित्तानं त्या जागा वाढवून घ्यायच्या असतील, तर हा एक अंतिम टप्पा म्हणून हा भाग पाहिला जातो आहे. कारण यापूर्वी निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष काय बोलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या देशातले विचारवंत काय बोलतात, विश्लेषक काय बोलतात की निवडणूक आयोग हा स्वायत्त राहिला नाही आणि तो कुठल्या तरी एका विशिष्ट सत्ताधाऱ्यांसाठी काम करायला लागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवस्था ही यापेक्षा वेगळी नाही, हे संविधान तज्ज्ञ उल्हास बापट यांनी तर जाहीरपणे आपल्या अनेक व्याख्यानांमध्ये, अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांचं जे फोडाफोडीचं तंत्र आहे, तर बऱ्याच लोकांना हे वाटतं की आता हा जे काही डिलिमिटेशन आहे, त्या डिलिमिटेशनच्या माध्यमातून मतदारसंघांचं जे पुनर्नियोजन आहे, ते पुनर्नियोजन करण्यासाठी महिला उमेदवारांना किंवा महिलांना जे काही आरक्षण या संविधानाच्या अनुषंगाने देण्याचा आणि लोकसभेच्या जागा वाढवून घेण्याचा जो प्रयत्न होतो आहे, यामध्ये अजून सामाजिक प्रतिनिधित्व मिळणं बाकी आहे. कारण आरक्षण हे SC ST OBCंना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलं तरी ते SC STंना लोकसभा विधानसभा यामध्ये आहे, परंतु OBCंना ते नाही. त्यामुळे सामाजिक प्रवर्गनिहाय हे महिलांचं आरक्षणही जावं या दृष्टीने विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. आणि हा प्रयत्न म्हणजे महिलांची संख्या वाढली तरी उत्तर भारतामध्ये ती संख्या कशी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहील या पद्धतीनं त्याचं नियोजन कदाचित केलं जाऊ शकतं अशी भीती काहींना वाटते. तर काहींना या संदर्भात असं वाटतं की एक देश एक निवडणूक अशा समीकरणासाठी जे या सत्तेला हवं आहे, त्या समीकरणासाठी राजकीय पक्षांची फोडाफोडी सुरू आहे. या राजकीय पक्षांच्या फुटीला म्हणजे बऱ्याच जणांनी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला, आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही फुटतो आहोत. काहींनी आक्रमक भाषा केली, हिंसक भाषा केली. म्हणजे या लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी जे लोकांना
लोक त्यांना पाहतात, जे लोकांचं प्रतिनिधित्व करतात तेच जेव्हा हिंसक भाषेचा वापर करतात आणि एकमेकांना शिवराळ भाषेमध्ये संबोधन करतात, तर अशा नेतृत्वाविषयी, अशा राजकीय नेत्यांविषयी लोकांमध्ये नेमका काय संदेश जाईल आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी काही कॉर्पोरेटसाठी या सगळ्या गोष्टी घडवून आणता आहेत. नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक विवाह पार पडला आणि त्या विवाहामध्ये देशाच्या कॉर्पोरेट सह देशाच्या सर्व पक्षांची राजकीय मंडळी एका मंचावर एकमेकांशी एदगूज करतानाही दिसली. तर ही सगळी गोष्ट लोकशाही व्यवस्थेच्या अनुषंगानं देशामध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण असताना जेव्हा घडतं, तेव्हा एक संदेश सहज जातो की या व्यवस्थेतला जो वरचा घटक आहे, सत्ताधारी जातवर्गाचा जो घटक आहे, जो 15% घटक आहे, त्याला ही खात्री आहे की कदाचित येणारी नवी व्यवस्था लोकशाहीचं खच्चीकरण करून आलेली असेल तरी ती या 15% सुरक्षित आहे, असा काही संदेश या सगळ्या यांच्या सहजतेने वागण्या बोलण्यातून आपल्याला मिळतो का? तर हेही नाकारता येत नाही, कारण या लोकशाहीने जे अधिकार दिलेले आहेत, या संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार या देशातल्या खास करून 85% समाज समूहाला, जो SC ST आणि OBC, ज्यामध्ये VJNT जे प्रत्येक राज्य न्याय आहेत, यांना जे दिलेले अधिकार आहेत, हे अधिकार हे वरच्या जाती समूहांच्या बरोबरीने आणणारे आहेत, त्या लेवलला बसवणारे आहेत. त्यामुळे हे कुठेतरी खटकत होते आणि आज या संपूर्ण संविधानाचं आणि कायद्याचं राज्य मोडीत काढून हे घडवलं जातं आहे का? तर या संदर्भात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते हे देखील आपल्याला बघता येईल. राजकारणामध्ये एक व्यक्ती एक मत हे आपल्याला नेहमी सूत्र दिसतं, परंतु सामाजिक व्यवस्थेमध्ये एक व्यक्ती एक मूल्य, व्यक्तीचा एक विचार असतो, त्याला एक मूल्य असतं आणि त्या मूल्यानुसार लोकशाही सुदृढ करण्यासाठी त्या व्यक्तीचा जो अंतिम घटक असतो लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्ती, त्या व्यक्तीच्या विचारांना एक मूल्य असतं आणि त्या मूल्याचा विचार हा नेहमीच व्यवस्थेने करायला हवाच, म्हणजे शासन संस्थेने. त्यावरच लोकशाहीची खरी मदार अवलंबून असते, कारण व्यक्तीने मांडलेल्या विचारांचं मूल्य जर आपण जोपासत नसू, त्याचा विचार करत नसू, तर ती लोकशाही ही नेहमीच एका एकतंत्री व्यवस्थेकडे नेणारी असू शकते आणि त्यामुळे हा लोकशाही व्यवस्थेला जो धोका असतो, त्यामुळे हा धोका तो सामाजिक पातळीवर अशा पद्धतीने येऊ शकतो की वरच्या जातींच्या व्यक्तींचं मूल्य हे वरचं असेल आणि खालच्या जातींच्या व्यक्तींचं मूल्य खालचं असेल, असा जर कोणी या व्यवस्थेमध्ये प्रयत्न केला तर तो लोकशाहीसाठी निश्चितपणे लोकशाहीला उद्ध्वस्त करणारा असेल, घातक असेल. त्यामुळे आजचा हा विचार करत असताना राजकीय ज्या फाटाफुटी होत आहेत, या फाटाफुटी, त्याचा व्यवहार, त्यांचं राजकारण, त्यांचा व्यवहार की ही लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 मूल्ये समाज व्यवस्थेमध्ये पेरल्याशिवाय, त्याची संस्कृती बनल्याशिवाय लोकशाहीचं संवर्धन होणार नाही. लोकांनी लोकशाही जे स्वातंत्र्य देते, समाजामध्ये जी समता असते, या दोन्ही स्वातंत्र्य समतांना समाजामध्ये बंधुता नसेल तर ही टिकवता येत नाही ही मूल्य. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समता ही मूल्य टिकवण्यासाठी समाजामध्ये बंधुता, सौहार्द, सहअस्तित्व याची जाणीव, संकल्पना आणि एक प्रकारचा संस्कार असला पाहिजे. त्याशिवाय राष्ट्राची निर्मिती करणं, त्याशिवाय सहजीवनाची एक प्रेमपूर्वक सहजतेनं एकमेकांमध्ये मिसळून जगण्याचा जो भाग आहे तो करणं, याविषयी एक सहजता येत नाही. त्यामुळे बंधुता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजव्यवस्थेमध्ये ती रुजवण्यासाठी तिला संस्कार बनवले गेले पाहिजेत. आणि त्यामुळे आज आपण समाजामध्ये पाहतो की समाजामध्ये वैमनस्य, वैरत्व हे मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. बंधुतेचा अभाव होतो आहे. एकाच देशात, एकाच राज्यात, एकाच प्रांतात, एकाच गावात राहणारी माणसं ही एकमेकांना समजून न घेता ती एकमेकांच्या विरोधात उभी राहिलेली आहेत, ती एकमेकांच्या उरावर उठलेली आहेत का? सहजपणे ज्या घटना आपण देशभरामध्ये घडत आहेत, हिंसक घटना घडत आहेत, याच्यामागे जी बंधुता हरवलेली आहे, ही बंधुता निश्चितपणे या सगळ्या
राजकीय व्यवहारांना देखील ती नियंत्रित करू शकते. कारण समाज विचार समजू शकत असला, मूल्य समजू शकत असला, तत्व समजू शकत असला तरच या राजकीय व्यवहाराला जे एक ओंगळवाणी स्वरूप आलेलं आहे, जे एक भ्रष्ट स्वरूप आलेलं आहे, या स्वरूपाला रोखण्यासाठी जनतेच्या मनात विचार, मूल्य आणि तत्व ही रुजणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आज समाज या घटनांकडे केवळ एक राजकीय व्यवहार म्हणून पाहता आहेत, परंतु सामाजिक तत्वाच्या दृष्टीने जर त्यांनी या गोष्टींकडे पाहिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या हिताची जी लोकशाही आहे, व्यक्तीला स्वातंत्र्य देणारी, व्यक्तीला विकासाची, मानवी प्रतिष्ठेकडे नेणारी जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचं अस्तित्व टिकवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला हे विचारमूल्य समजून घ्यावे लागतील. आणि हे विचारमूल्य समजून घेऊनच प्रत्येक घटनेचं मूल्यमापन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत अशा घटना आपल्यासाठी एक सहज आहेत आणि ते घडत राहतात. या भावनेतून ते आपण होऊ देऊ आणि एक प्रकारे लोकशाहीचे मारेकरी आपण व्यक्ती म्हणून जे संविधानाचे, लोकशाही व्यवस्थेचे सर्वात मोठे रक्षक आहेत, व्यक्तींचा मिळून बनलेला समूह, समाज, या समाजावरच कदाचित तो दोष येईल. त्यामुळे राजकीय फोडाफोडी होत असताना ती फोडाफोडी सहजपणे विनोदाने न घेता त्यांना लोकशाही आणि संविधानिक मूल्यांनी निकष लावून आपण त्यावर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कृती केली पाहिजे. त्या संदर्भात आपली मतं ठरवली पाहिजे. अन्यथा आता लोकशाही व्यवस्थेमध्ये जो मतदार 18 वर्षाचा झाला नागरिक की त्याला मतदानाचा जो अधिकार मिळत होता तो आता संकुचित केला जातो आहे आणि लोकशाहीचा एक प्रकारे आत्माच हरवला जातो आहे. आणि हे जर घडवण्यामध्ये लोकांचं एक मूकपणा किंवा लोकांचं एक दुर्लक्ष हे जर कारणीभूत ठरत असेल तर निश्चितपणे या सगळ्या व्यवस्थेला लोकही तेवढेच जबाबदार असतील जेवढे विकले जाणारे राजकारणी जबाबदार असतील. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा.